लग्नाची वेळी भाग 12. शौर्य दार बंद करून सिद्धीला आत नेला आणि रागाने म्हणाला, आतापर्यंत मला वाटायचे की तुला बोलायला जीभ नाहीये, पण हे काय आहे? तुझा आवाज खूप मोठा आहे. ठीक आहे, मी ते बंद करतो, असे म्हणत त्याने सिद्धीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिचे चुंबन घेऊ लागला. पण सिद्धी मनात विचार करत होती, देवा, तू माझे लग्न कोणत्या सरडासोबत लावून दिले आहेस? शौर्य किसकेण्यात खूप मग्न झाला होता. थोड्या वेळाने सिद्धीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मग तो तिला सोडताना म्हणाला, मी सकाळी कोणालाही भेटलो नाही आणि तू मला न सांगता हे सगळं करत आहेस. तू आज काम केलीस ठीक आहे, उद्यापासून असे होणार नाही. घरात बरेच नोकर आहेत, ते सर्व काम करतात. आणि हो, मी सांगेपर्यंत अंथरुणातून उठायचं नाही. माझ्यासोबत झोपून राहायचं आणि मी सांगेन तेच करायचं. सिद्धी श्वासावर नियंत्रण ठेवून त्याच्याकडे पाहत म्हणाले, जर असं असेल तर तू आधी स्वतः तुझ्या आईला सांगशील की घरी खूप नोकर आहेत काम करायला. जर तू तुझ्या आईला सांगितलं तर तू जे काही म्हणशील ते मी करेन. मग शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? माझ्या आईने तुला लोडझाड करायला सांगितलं होतं? सिद्धीने हो म्हणून मान हलवली. शौर्य जरा मोठ्या आवाजात म्हणाला, आणि मी कसं मानू की तिने हे सगळं सांगितलं? तेव्हा सिद्धीने शौर्याला म्हणाले, प्रत्येक नातं विश्वासाने सुरू होतं. जर विश्वास नसेल तर काहीच अर्थ नाही. तर मी काहीही बोलणार नाही. मी तुझी इच्छा मान्य करेन. तू जे सांगितलं ते मी केलं. तू जे विचारलं ते मी तुला सांगितलं. बाकी सगळं तुझ्यावर आहे. ते कसं हँडल करायचं ते तू स्वतः ठरव. सिद्धीचे असे आत्मविश्वासपूर्ण शब्द ऐकून शौर्य आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तो सिद्धीला बारकाईने पाहत होता. सिद्धीची ही बाजू कालपासून पहिल्यांदाच दिसली होती. सिद्धी आल्यापासून एकदाही आवाज उठला नव्हता. शौर्यने विषय बदलला आणि म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. तू घाण झाली आहेस, चल एकत्र आंघोळ करूया. तेवढ्या सिद्धीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुझे मन इतके बरकटू देऊ नकोस, तुला नंतर पश्चाताप होईल. तू माझ्याशी खेळ खेळत असेल तर मला आधीच सांग की तू जे काही करत आहेस ते फक्त एक खेळ आहे, आणखी काही नाही. आणि हो, तू जे काही बोलशील ते सगळं करायला मी तयार आहे. फक्त माझ्याशी कोणत्याही खेळ खेळू नकोस. जर तुला माझ्याशी असं खेळायचं असेल तर आणि तुझं आयुष्यातून मला सोडून जायचं असेल तर तू मला सांगू शकतोस. मी आनंदाने तुझ्या आयुष्यातून सोडून जाईन. तू पूर्णपणे फ्री होशील आणि मी तुझ्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करणार नाही. फक्त मला असं त्रास देऊ नकोस. हे सगळं ऐकत शौर्य विचारात हरवला. त्याने सिद्धीकडे पाहिलं आणि तिला सोडून म्हणाला, मी आंघोळ करणार आहे, प्लीज माझे कपडे काढ. असं म्हणत तो सिद्धीकडे न पाहता निघून गेला. सिद्धी त्याला जाताना पाहत होती. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे आधीच मिळाली होती. म्हणूनच शौर्य तिला काहीही उत्तर न देता तसेच निघून गेला. तिने सगळं झटकून टाकलं आणि पुन्हा तिच्या कामाला लागली. खाली लिव्हिंग हॉलमध्ये अलका आणि राजेश्वरी बसून बोलत होत्या. पण मग राजेश्वरी म्हणाले, काय ग अलका, तू काम करायला लावली होतीस ती कुठे दिसली नाही? सोफ्यावर बसून मिताली म्हणाली, ती तुम्हाला कशी दिसेल? ती तिच्या नवऱ्यासोबत खोलीत आहे. शौर्यने तिला पाहिले का? मग मिताली म्हणाली, त्याने तिला पाहिलेच नाही तर त्याने विचारलेही, तुला हे सर्व करायला कोणी सांगितले? मग राजेश्वरी म्हणाली, अगं अलका, तुझा प्रत्येक हल्ला व्यर्थ जातो. मग अलका म्हणाली, मी काय करू आत्या? ह्या हट्टी मुलीला धडा शिकवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण नेहमीच कोणीतरी माझ्या मार्गात अडवा येतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आत्या, घरच्यांनी तिला खूप सपोर्ट देतात, तुम्हाला माहिती आहे. आणि मामांजी, आलोक यांना तर तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता. नेहा, नरेंद्र सगळे तिला साथ देतात. शौर्यकडून एक अपेक्षा होता. मला वाटले की काहीतरी घडेल, पण तेही सर्वनाशी झालं. तिला दुखापतीचं बहाण्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला मला वाटले की ती मेली आहे. आता काम तमाम झाले असे वाटले होते मला,
पण नंतर गोष्टी बिघडल्या. जर घरच्यांनी तिला पाठिंबा दिला नसता तर शौर्य त्याच दिवशी तिला घराबाहेर काढला असता. पण आमचे नशीब वाईट आहे. मग राजेश्वरीने आजूबाजूला पाहिले आणि म्हणाली, आता थांबा आणि मी काय करते ते बघा. त्या तिघी बोलत होत्या. जेव्हा सर्वजण हळूहळू खाली येऊ लागले तेव्हा आजोबा त्यांचं दिनचर्येतील बातम्या वाचू लागले. बातम्या वाचत असताना त्यांना खूप मोठा धक्का बसला. अर्धी बातमी वाचून आजोबा हातातले न्यूजपेपर खाली टाकले. नरेंद्र नुकतेच आले होते आणि आलोक त्यांना असे पाहून अचानक घाबरले. ते आजोबांकडे धावले आणि आजोबांना पकडले. काय झाले बाबा? मला सांगा, काय झाले? त्यांचे असे आवाज ऐकून सर्वजण आजोबांकडे धावत आले. मला सांगा बाबा, तुम्हाला काय होत आहे? तेव्हा आजोबा न्यूजपेपर पुढे केले. आलोक यांनी सुद्धा न्यूजपेपरकडे पाहिले आणि ते वाचू लागले. तेव्हा त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला. मग आलोक म्हणाले, नाही बाबा, हे शक्य नाही. त्यांनी काहीतरी खोटी गोष्ट ऐकली असेल आणि ती बातमीत प्रकाशित केली असेल. तेवढ्यात आत येत असताना विनय म्हणाला, नाही अंकल, हे अगदी खरे आहे. आम्ही सर्व काही तपासले आहे. आश्रमातून गायब झालेल्या 11 मुली आहेत आणि कंटेनरमध्ये सापडलेले सर्व मृतदेह मुलींचे आहेत. पण बॉडी पूर्णपणे ओळखता येत नाही. प्रत्येकाच्या कपड्यांवरून हे स्पष्ट होते की त्या सर्व मुली होत्या आणि ज्या लोकांनी त्यांचे अपहरण केले होते ते चौघही त्याच ठिकाणी मृतावस्थेत आढळले. ह्यावरून स्पष्ट होते की ते 11 मुलींचे अपहरण करून त्यांना विकण्याच्या उद्देशाने बेंगलोरला घेऊन जात होते. जेव्हा शौर्य पायऱ्यावरून खाली येत होता तेव्हा त्याने विनयचे हे शब्द ऐकले. शौर्य विनयकडे धावत गेला आणि विचारले, हे खरे आहे का? मला वाटते की तू खोटे बोलत आहेस. मग विनयने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाला, हे खरे आहे. मी गेलो होतो तिथे. मी खरे सांगत आहे. आश्रमातील त्या सर्व मुलींचे अपहरण झाले होते. त्यांना विकण्यासाठी नेले जात होते. नाही, पण विनय, त्या सर्व मुली असण्याची शक्यता नाही. शौर्य, मी सर्व काही तपासले आहे. मी स्वतः पुन्हा तिथे जात आहे. ठीक आहे, एक काम करतो, मी पण तुझ्यासोबत येईन. नाही शौर्य, तू माझ्यासोबत येणं योग्य नाही, कारण माझ्या माहितीनुसार आश्रमाची परिस्थिती चांगली नाहीये. त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल म्हणून तू त्यांच्याकडे जाणे माझ्या मते खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला कळवतो. असे म्हणून विनयने घराभोवती नजर टाकले. त्याला सिद्धी कुठेही दिसली नाही. त्याने बाहेर पाऊल टाकले. फक्त सिद्धी दुसऱ्या मजल्यावर रेलिंगला धरून उभी असलेली दिसली. सिद्धीकडे पाहिल्यानंतर तो बाहेर गेला. अलका, राजेश्वरी, मिताली तिघीही विनयकडे पाहत होत्या आणि त्यांना समजले होते तो कोणाला शोधत होता. पण विनय पटकन बाहेर गेला. आलोक सोफ्यावर बसून म्हणाले, आम्हाला कधीच वाटले नव्हते हा दिवस पाहावा लागेल. साधना नेहमीच म्हणायची, ही खूप नाजूक फुले आहेत. आपल्याला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. जर आपण त्यांना थोडंसंही स्पर्श केला तर ते कोमेजून जातील. आमचा आश्रम असाच आहे. आमच्या आश्रमातील सर्व मुली खूप नाजूक आणि मऊ आहेत. फुलांसारखे आपण त्यांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर जर एक फूल सुकले तर संपूर्ण आश्रम निराशेत जाईल. हे सर्व सांगत असताना आलोक खूप दुःखी आणि निराश झाले. शौर्य त्यांचे सर्व बोलणे ऐकत होता. कदाचित तो आलोकवर प्रेम करत नसेल, पण आता त्यांच्याकडे पाहून त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. खरं सांगायचे तर तो आलोक यांच्यावर खूप प्रेम करत होता. तो त्यांच्या मनापासून आदर करत होता. आता तो कोणासमोरही प्रतिक्रिया देत नव्हता, पण त्यांच्यावर तो एक वरकडाही सहन करत नव्हता. शौर्यला त्यांना इतके निराश झालेले पाहणे आवडत नव्हते. अलका पुन्हा एकदा तोंड उघडले, मी जे बोलते ते तुम्हाला आवडत नाही, पण ज्या दिवसापासून ही मुलगी ह्या घरात पाऊल ठेवले त्या दिवसापासून काहीही चांगले घडत नाही आहे.
काही ना काही समस्या वाढत आहेत. सतत काहीतरी घडतच आहे. मला सांगा, या निष्पाप मुलींचं काय दोष होता? आज लिव्हिंग हॉलमध्ये सगळे उपस्थित होते. प्रदीप आणि विक्रम हे दोघे जण उपस्थित नव्हते. राजेश्वरी मुद्दामून मध्येच बोलते. मोठी सूनबाई, बोलण्यापूर्वी कधी कधी गोष्टींचा विचार कर. मी जेव्हा पाहते तेव्हा तू विचार न करता बोलू लागतेस. अलका तिच्या बोलण्यात हरवली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की ती काय म्हणत आहे. म्हणून ती तोंडावर बोट ठेवून शांतपणे उभी राहिली. तेवढ्यात नेहा सर्वांजवळ आली आणि आजोबांना म्हणाले, मामांजी, प्लीज चला नाश्ता करा. तुम्ही कालपासून काहीही खाल्ले नाही. जर तुम्ही काहीही खाल्ले नाही तर तुमची तब्येतही बिघडेल. तेवढ्यात राजेश्वरीही आजोबांना सांगितले, हो दादासाहेब, तू नाश्ता करायला हवं. कालपासून तू काहीही खाल्ले नाही. तुला आधीच बरं वाटत नाहीये, म्हणून तू नाश्ता खाऊन घे. आजोबा नकार देण्याचा प्रयत्न केले, पण आलोक यांनी त्यांना साधनाची आठवण करून दिली आणि त्यांना जेवायला भाग पाडले. जेव्हा जेव्हा साधनाचं नाव घेत होते तेव्हा अलकाच्या शरीराला आग लागत होती. हे का होत होते, ते कशासाठी होत होते, अलकाशिवाय कोणालाही माहीत नव्हते. थोड्याच वेळात डायनिंग टेबलावर सगळे उपस्थित होते. सगळे शांतपणे थोडे थोडे नाश्ता करत होते. पण सिद्धी आली नव्हती. आज सिद्धीबद्दल कोणीही विचारले नाही. सिद्धी तिच्या खोलीत फिरत होती. दरम्यान बेंगलोरमध्ये सूरज हॉस्पिटलमध्ये पोचला होता. त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता, म्हणून तो धावत गेला. तो हॉस्पिटलमध्ये पोचताच त्याच्यासमोर बेडवर एक मुलगी पडली होती. ती घाबरलेली दिसत होती. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ती ऐकत नव्हती. मग काळजीत सूरजला फोन करण्यात आला. सूरजला पाहून डॉक्टर त्याला खूप रिस्पेक्ट देऊन म्हणाले, तुम्ही आलात हे बरे झाले मिस्टर राठोड. आम्ही तिला खूप समजावून सांगत आहोत, पण ती ऐकायला तयार नाहीये. मग सुरेश बेडजवळ गेला आणि म्हणाला, हॅलो मिस, तुम्ही कोणीही असाल, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला त्या कंटेनरमधून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्याच्या समोरच्या बेडवर झोपलेली शीलाने विचारले, सर, सर्व मुली कुठे आहेत? मग सूरज म्हणाला, त्या सर्वही सुरक्षित आहेत. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या शेजारच्या खोलीत जाऊन तपासू शकता. पण एक मिनिट थांबा, असे म्हणत तो जवळच्या खिडकीकडे गेला आणि तिथे पोचल्यावर त्याने एक स्लाइड उघडून कर्टन बाजूला खेचले. मग त्याने शीलाकडे पाहिले. तुम्ही पहा, तुम्हाला खात्री होईल की त्या सर्वही सुरक्षित आहेत. त्या सर्व गंभीर जखमी होत्या आणि त्यांना औषधांचे जास्त डोस दिले गेले होते. जर वेळेवर उपचार दिले नसते तर तुम्ही आणि तुमच्या सोबत असलेल्या सर्व मुली वाचल्या नसत्या. इथे सर्व मुलींना सुरक्षित पाहून शीलाला बरं वाटलं. तिने सूरजचे आभार मानले. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही सर्वांचे जीव वाचवले. मग सूरज म्हणाला, बर मिस, तुम्ही सगळे एकत्र त्या कंटेनरमध्ये कसे आलात हे मला कळू शकेल का? मला शक आहे की जरा, पण जर तुम्ही मला सांगू शकाल तर ते खरे असेल. आणि तुम्ही सगळे कुठून आला आहात, म्हणजे तुमचे घर कुठे आहे? जर तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर प्लीज मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला सर्वांना मदत करू शकेन. आणि ते लोक कोण होते ज्यांनी तुम्हा सर्वांना अपहरण केले? जर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा. जेव्हा शीलाला सूरजचे शब्द कानावर पडले तेव्हा तिला आठवण येऊ लागली. फ्लॅशबॅक. त्या रात्री सर्वांनी जेवण केल्यानंतर ते झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. मोठ्या मुली लहान मुलींच्या खोलीत झोपायची. शीला देखील मीराच्या खोलीत झोपायची. त्या खोलीत 2 लहान मुली आणि 2 मोठी मुली राहत होत्या. कावेरी नावाची मुलगी ही शीलासोबत राहत होती. शीलासोबत त्या मुलींची ती देखील काळजी घेत होती. जेव्हा शीला खोलीत आली तेव्हा तिला दिसले की कावेरीने दोन्ही मुलींना झोपवले आहे. मीरा आणि प्रियांशू. शीलाला खूप तहान लागली होती. कावेरीला झोपलेले पाहून ती
पुन्हा एकदा कॅरिडॉरमधून पाणी आणण्यासाठी गेले. ती पाण्याचं नळाजवळ पोचले. ती पाणी भरत असताना ती वळली. तिने आजूबाजूला पाहिले. सर्वत्र शांतता होती. ह्याचा अर्थ सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपले होते. तेव्हाच शीलाला बाहेर एक सावली जाताना दिसली. त्या सावलीला पाहून शीला थक्क झाली. पण थोडी हिंमत एकवटत ती हळूहळू भिंतीपाठीमध्ये लपून पाहण्याचा प्रयत्न करत होती. कोण असू शकते रात्रीची ह्यावेळी? तेवढ्यात तिला तिथे काही मुली दिसल्या, ज्या थोड्याशा बेशुद्ध अवस्थेत होत्या. काही लोक त्यांना घेऊन जात होते. त्या मुलीही काहीतरी ओरडत होत्या. आम्हाला घेऊन जाऊ नका, आम्हाला सोडा. शीला सर्व काही खूप काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीच्या अंधारात काहीही स्पष्ट दिसत नव्हते, पण कॉरिडॉरमधील मंद प्रकाशात ती काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिला एका मुलीचा आवाज ऐकू आला, जो ओळखीचा वाटत होता. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रभा होती. शीलाला तिला ओळखायला वेळ लागला नाही. शीलाला प्रभा स्पष्ट दिसत होती आणि तिला घेऊन जाणाऱ्या माणसालाही तिने पाहिले. तेवढ्यात शीलाला दुसऱ्या माणसाचा आवाज ऐकू आला. तो म्हणत होता, यावेळी आपण ह्या मुलींना विकून खूप पैसे कमवू, कारण मुली पूर्णपणे ताज्या आहेत आणि ह्या मुलींना विकून आपल्याला खूप पैसे मिळतील. आणि जेव्हा त्या दुबईला जातील तेव्हा आपल्याला दुप्पट पैसे मिळतील. तेवढ्यात दुसरा माणूस म्हणाला, चांदनीबाईंनीही फोन केली आहे. ती काही मुलींची मागणी करत होती, अगदी ताज्या, ज्यांची शील तुटले नाही. तेवढ्यात दुसरा माणूस म्हणाला, या मुलींचा गायब होण्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अर्धा मुली गायब होतील आणि कोणालाही पर्वा नव्हती, पण यावेळी आपण खूप मोठी चोरी केली आहे. तेवढ्यात एक माणूस धावत आला. आता तुम्ही लोक तुमच्या बकवास थांबवा, लवकर कामाला लागा. तो दुसरा कोणी नसून प्रदीप होता. जेव्हा शीलाने प्रदीपला पाहिले तेव्हा तिचे डोळे विस्फारले आणि ती मनातच बडबडली, प्रदीप काका? हो, पण काका ह्या मुलींना कुठे घेऊन जात आहेत? आणि ते जे बोलत आहे त्यावरून असे दिसते की काहीतरी खूप चुकीचे घडणार आहे. हे लोक काहीतरी विकण्याबद्दल बोलत आहेत आणि खूप पैसे मिळतील म्हणजे? हे बोलताना तिचे डोळे विस्फारले. नाही नाही, ती घाबरून म्हणाली, नाही नाही, हे होऊ शकत नाही. नाही नाही, हे लोक खूप चुकीचे करणार आहेत. मी ह्या मुलींना जाऊ देऊ शकत नाही. मला त्यांना कोणत्याही किमतीत वाचवायचे आहे. मला हे सर्व थांबवावे लागेल. मी काय करू? मी काय करू? मला काहीच समजत नाहीये. मला भूषण काकांना हो सांगावे लागेल. शीला भीती आणि चिंतेने इतकी घाबरली होती की तिला विचारही येत नव्हता. इतक्यात ती घाबरून मागे वळली तेव्हा जवळचा एक वास खाली पडला. तिच्या पडण्याचा आवाज मुलींना घेऊन जाणाऱ्या पुरुषांना कानावर पडला. प्रदीपलाही आवाज स्पष्ट ऐकू आला होता. तो सावध झाला आणि आजूबाजूला पाहत होता, पण त्याला काहीही दिसत नव्हते. त्याने त्या पुरुषांना त्यांचे काम सुरू करण्याचा इशारा केला. आवाजामुळे शीला लपून बसली होती. तेवढ्यात ती कॉरिडॉरमधून चोरून जात असताना मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती प्रतिक्रिया देण्याआधी किंवा ओरडण्याआधीच त्या माणसाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला एका बाजूला घेऊन जात होता. तेवढ्यात दुसरा एक माणूस त्या माणसाजवळ आला आणि म्हणाला, तिलाही इंजेक्शन द्या. शीला स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत होती, पण दोघे पुरुष तिला घट्ट धरून होते. प्रदीप पुढे आला आणि म्हणाला, तुला काय वाटलं? तू हळू जाऊन सगळ्यांना सांगशील आणि मला कळणार नाही? आणि आता तू सगळं पाहिलं आहेस, मग मी तुला कसं सोडू? आता 10 आहेत, 11 होऊ दे. असो, आपण बॉसला 11ची भेट देऊ. तो खूप आनंदी होईल. प्रदीपने शीलाला पाहिले होते. ती भिंती पाठीमागे लपून बसत होती, म्हणून तिला पकडायला त्याला जास्त वेळ लागला नाही. दरम्यान जेव्हा प्रदीपच्या माणसांनी शीलाला डॅश डॅश इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले
हे सर्व आठवत सूरजला शीलाने सर्व सांगून टाकले. जेव्हा सूरजने तिचे सर्व बोलणे ऐकले तेव्हा त्याला धक्का बसला. मग तो विचार करू लागला. तेव्हाच शीला सूरजकडे आली आणि म्हणाले, सर, खूप खूप धन्यवाद. सर्व मुली ठीक झाल्यावर आम्ही सगळे इथून निघून जाऊ. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आमचे जीव वाचवल्याबद्दल आणि आमच्यावर खूप उपकार केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आज जर आपण तिथे गेलो असतो तर आपले अस्तित्व संपले असते. ते आपल्याला तिथे विकण्याबद्दल बोलत होते. हे बोलता बोलता शीलाच्या डोळ्यात अश्रू आले. मग सूरजने शीलाकडे पाहिले आणि म्हणाला, जर तुम्हाला जायचे असेल तर मला ह्यात काही अडचण नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पुन्हा अडचणीत येणार. जसे तुम्हाला सर्व काही सांगितलेस. त्याला स्पष्टपणे माहीत आहे की तो माणूस पुन्हा तुम्हा सर्वांना इजा करण्यासाठी कोणतेही कसर सोडणार नाही. कारण तुम्ही त्या माणसाचा चेहरा पाहिला आहे. तो तुम्हा सर्वांना पुन्हा पळवून नेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तो त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होईल. तुम्ही यावेळी सुरक्षित आहात. कुणाला माहीत आहे, तुम्हाला कदाचित दुसरी संधी मिळणार नाही. जर तुम्ही सर्वांनी पुन्हा ह्या दलदलीत पडावे असे तुम्हाला वाटते का? मला तुम्हाला पाठवण्यात काही अडचण नाही. कारण माझ्या माहितीनुसार त्या माणसाला आतापर्यंत सर्व माहिती मिळाली असेल. त्याने पाठवलेल्या मुली जिथे असायला हव्या होत्या तिथे पोचल्या नसतील. आणि त्याने हे देखील ऐकले असेल की तो ट्रक अपघातात सापडला आहे. मी बातम्यांमध्येही नोंदवले आहे. तो इतका भयानक ट्रक अपघात झाला आहे. हे तुम्हा सर्वांना घेऊन जात होते. त्यांच्या सगळ्यांच्या जागीचा मृत्यू झाला आहे आणि कंटेनरमधल्या सर्व मुली अपघातामुळे आगीत मरण पावल्या. जर तुम्हाला आता जायचे असेल तर तिथे तुम्हाला धोका सोडून काहीही मिळणार नाही आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर एका नवीन अडचणीत सापडणार. मग शीला रडली आणि म्हणाली, पण सर, इथे राहून आम्ही काय करणार? सर, आज तुम्ही आम्हाला वाचवले, पण त्या आश्रमात अजूनही मुली आहेत. त्या सर्वांचे काय होईल? तो प्राणी त्याच्या कृती थांबवणार नाही. तो तिथे राहणाऱ्या मुलींना पळवून नेईल आणि लांब कुठेतरी नेऊन विकून टाकेल. सर, आपल्याला इतर मुलींना वाचवायचे आहे. आपल्याला त्या क्रूर माणसांची क्रूरता सर्वांसमोर उघड करावी लागेल. नाहीतर तो अशा प्रकारे असंख्य निष्पाप जीव उद्ध्वस्त करेल. मग सूरज म्हणाला, पहा मिस, मी तुमच्याशी सहमत आहे. पण आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. पण त्यासाठी तिथे जाणे धोकादायक ठरू शकते. तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्याशी व्यवस्था करेन. पण सर, इथे राहून आम्ही सगळे काय करणार? आमच्याकडे घरही नाही. मी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण माझे कागदपत्रे अजूनही तिथेच आहेत. त्यामुळे मला नोकरीही मिळणार नाही. मी काम करून ह्या लोकांना मदत करू शकते आणि नंतर त्यांना चांगल्या नोकऱ्या शोधण्यात मदत करू शकते, जेणेकरून ते उदरनिर्वाह करू शकतील. सूरजच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. बाय द वे, तू काय शिकले आहेस? तेव्हा शीलाने त्याला सांगितले की तिने बिझनेस शिक्षण घेतले आहे आणि तिच्या रिझ्यूम दिल्लीमधील राठोड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला पाठवला आहे, जेणेकरून तिला नोकरी मिळू शकेल. ती नोकरी तिच्यासाठी अशक्य होती, कारण तिला चांगलेच माहीत होते की राठोड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवणे सोपे काम नाही. कारण अनुभवी लोक तिथे सामील होतात. पण नशीब तिच्या बाजूने होते आणि त्याला इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते. हे ऐकताच सूरजच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. तो हसला आणि म्हणाला, तुम्ही सर्वजण सध्या बेंगळूरमध्ये आहात. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. माझी तुम्हाला फक्त एक विनंती आहे. जर तुम्हाला सर्वांना तुमची सुरक्षितता हवी असेल तर तुमच्या अनाथ आश्रमला फोनही करू नका, नाहीतर तुमच्या सर्वांना त्रास होऊ शकतो. मी तुम्हाला फक्त हेच सांगू शकतो आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आमच्याकडे एक अनाथ आश्रम देखील आहे, जिथे तुम्ही आरामात राहू शकता.
तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही काम सुरू करू शकता. मग तुम्ही सर्वजण नवीन खोल्या, फ्लॅट तुम्हाला हवे ते खरेदी करू शकता. शीलाबद्दल सर्व काही समजून घेतल्यानंतर सूरज त्याचा ऑफिसला निघून गेला. दुसरीकडे शौर्य आश्रमात आला होता. त्यावेळी शोकाचे वातावरण होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणीही त्यांच्या डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाही. सर्वत्र शांतता पसरली. शौर्यने त्याचे सर्व माणसांना पूर्ण सुरक्षेसाठी आश्रमभोवती थांबवले होते. शौर्य आता कोणतेही धोका पत्करू इच्छित नव्हता. शौर्याने सर्व मुलींना समजावून सांगितले. तारा, कांचन आणि मालिनी त्यांना हे समजावून सांगितले आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करून सर्वांना खायला घालण्यास सांगितले. जे गेले आहेत त्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही, पण ज्यांनी हा अपघात घडवला त्यांना मी सोडणार नाही. सर्वांनी शौर्याचा सल्ला ऐकला आणि हळूहळू आपापल्या कामाला लागले. शौर्य तिथेच बसून विचार करत होता. तो काय विचार करत होता कुणास ठाऊक. दुसरीकडे सिद्धी अजूनही तिच्या खोलीत इकडून तिकडे फिरत होती आणि तिच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती. त्या मुलींना कोणी किडनॅप केले असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या मुलींचं अपघात कसा झाला. ही बातमी खरी आहे का, की त्या आता जिवंत नाहीत, किंवा हे जाणून बुजून केलेले कट असू शकते का. मला काहीतरी इन्फॉर्मेशन हवा आहे आणि मला तो फक्त आश्रमातच मिळेल. पण मी कसं जाऊ शकते. या लोकांनी मला तिथे जाण्यास मनाई केली आहे. सर्वांना वाटते की मी त्या सर्व मुलींचे अपहरण केले आहे. सिद्धी ह्या सगळ्याबद्दल विचार करत होती. तिला काहीच समजत नव्हते. विनय अपघात झालेल्या ठिकाणी पोचला होता. तो सर्व काही अगदी बारकाईने पाहत होता आणि ऐकत होता. त्यालाही काहीही समजत नव्हते. तेवढ्यात एक हवालदार विनयकडे आला आणि म्हणाला, साहेब, हे 2 ट्रक असूनही तिथे एक गाडीही थांबली होती. मला ह्या दोन्ही ट्रकच्या टायरच्या खुणा तसेच एका गाडीचा टायरचं खुणा दिसत आहेत. विनयने हे ऐकताच त्याचे कान उंचावले आणि तो हवालदाराचे बोलणे खूप काळजीपूर्वक ऐकू लागला. आणि ती गाडी फिरून बेंगलोरच्या दिशेने निघाली. आणि हो सर, काही अंतरावर तिथे अनेक वाहने होती, ज्यावरून स्पष्टपणे दिसते सर की ती सर्व वाहने घटनास्थळी होती. विनय हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता. तेवढ्यात फॉरेन्सिक लॅब विभागातील एक माणूस आला आणि म्हणाला, सर, आम्हाला घटनास्थळी काही रक्ताचे डाग सापडले आणि सर आम्हाला तिथे काहीतरी सापडले. असे म्हणत त्याने विनयला पॅलीबॅग दाखवले. विनयने बॅग पाहिली तेव्हा त्याला काहीतरी आठवू लागले आणि त्याला कळले की सर्व सामान त्या मुलींचे होते आणि तो संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी आश्रमात जाणार होता. आता तो इथेच राहिला आणि कसून चौकशी करू लागला. दुसरीकडे बेंगलोरमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये बांधलेली एक छोटी झोपडी, जी बाहेरून अगदी झोपडीसारखी दिसत होती आणि बाहेर पडण्यासाठी एक छोटासा दरवाजा पूर्णपणे शेडने झाकलेली. बाहेरून ती पूर्ण झोपडीसारखी दिसत होती, पण आतलं दृश्य काही वेगळंच होतं. आत साईड टेबलवर एक डबल बेड, दुसऱ्या बाजूला एक खुर्ची आणि एक टेबल आणि त्या टेबलवर एक लॅपटॉप आणि त्या खुर्चीवर एक माणूस बसून लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात त्याच्या शेजारी असलेला फोन वाजला. त्याने तो उचलला, कानाला लावला आणि दुसऱ्या टोकावरील संभाषण ऐकले. हो सांगा. हे बोलल्यानंतर त्याचे डोळे लाल झाले. मला काहीच माहीत नाही. मला मुली हव्या आहेत. तुम्ही काहीही करा आणि यावेळी मला किमान 25 मुली हव्या आहेत. आणि हो, मला आळशीपणा अजिबात आवडत नाही. जर काही आळशीपणा असेल तर सावध राहा. तो मृत्यूचा खेळ असेल. शेख सामान्य व्यवसाय चालवत नाही. त्याच्या व्यवसायात प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि एकदा शेखला एखादी गोष्ट आवडली की जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत शेख सोडत नाही. हे सांगून त्याने फोन ठेवला. मग तो बसला आणि विचार करू लागला.
हे कसे शक्य आहे? सर्वजण मेले आहेत. दुसरीकडे प्रदीप त्याचा फोन हातात घेऊन फिरवत होता. जर मला त्याच्याकडून एवढी मोठी रक्कम घ्यावी लागली नसती तर मी त्याला सांगितलं असतं. आला मोठा की त्याला 25 मुली हव्या आहेत. मला बॉसची बोलावे लागेल असे दिसते. मला आश्चर्य वाटते की त्याने कोणत्या प्रकारची माणसे ठेवली आहेत. इकडे शौर्य आश्रमातून त्याचा ऑफिसला निघाला होता. त्याला आज काम करायचे नव्हते. तो ज्या मुलींसोबत राहत होता त्या सर्वांची त्याला आठवण येत होती आणि हे आठवताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो आज त्याच्या ऑफिसमध्ये कोणत्याही मीटिंगला उपस्थित राहिला नाही. त्याने सर्व काम राघवकडे सोपवले आणि घरी निघून गेला. आज सर्वत्र शांतता होती. घरातील सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये होते. शिया आणि श्यामली दोघेही कॉलेजमधून घरी परतल्या होत्या, पण शियाच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीचे भाव स्पष्ट दिसत होते. त्या दोघीही त्यांच्या खोलीत गेले. त्याने थोडा वेळ घालवला. राजेश्वरी आणि अलका काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. मिताली ही कामाच्या बहाण्याने निघून गेली. प्रदीप विचार करण्यासाठी आश्रमात आला. कडक सुरक्षा व्यवस्थेचा पाहून तो पूर्णपणे अस्वस्थ झाला, पण तो असहाय्य होता. त्याला आश्चर्य वाटले की तो मुलींना कसे पळवून नेऊ शकतो. विक्रम त्याच्याकडे आला. काय झालं बाबा? तुम्ही खूप काळजीत दिसताय. मग बातम्या ऐकून प्रदीप म्हणाला, काळजी करण्याची काही गरज नाही. यावेळी आपण असे काही करू ज्यामुळे साप मरेल आणि काठी तुटणार नाही. त्या सर्व मुले स्वर्गात गेली आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरले गेले आहे. पण कोणीही विश्वास ठेवत नाही की ती हे करू शकली असती. आपल्याला असे काहीतरी करावे लागेल जे साप मरेल आणि काठी तुटणार नाही. म्हणजे एका दगडाने 2 पक्षी मरेल. विक्रम, नरेंद्रची दोन्ही मुली खूप सुंदर आहेत. मग विक्रमने पटकन प्रदीपकडे पाहिले आणि म्हणाला, बाबा तुम्हाला जे हवे ते करा, पण प्लीज एकटीला सोडून द्या. नरेंद्रची मोठी मुलीला सोडा. दुसरी आहे ना, तिला घेऊन जा. विक्रम, तू काय म्हणतोयस? तू जे काही म्हणतोयस ते नीट विचार कर. तुला चांगलेच माहिती आहे की जर आपण ती रक्कम त्या दोघांना दिली तरच आपल्याला चांगली रक्कम मिळेल. आणि तुला हे देखील चांगलेच माहीत आहे की मी गेल्या 20 वर्षापासून हे करत आहे. तर मला आता माझ्या कामात हस्तक्षेप आवडत नाही. तुझ्याकडे कितीतरी मुली आहेत ते मला चांगलेच माहीत आहे. पण मी त्या सूर्यवंशी कुटुंबातील एकाही मुलीला माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. मला त्या सूर्यवंशीचा तिरस्कार आहे. मी त्या कुटुंबातील एकाही मुलीला माझी सून म्हणून स्वीकारणार नाही. त्या सूर्यवंशीमुळेच माझ्या भावाचे प्रेम तुटले. मी जिच्यावर प्रेम करत होते तिला नरेंद्र त्याची बायको बनवले. मग मी त्याच्या मुलीला माझी सून म्हणून का स्वीकारेन? मग विक्रम म्हणाला, मला हे कळत नाही की आजपर्यंत तुम्ही मला सांगितलेच नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा तुम्ही अनाथ होता. मग हा भाऊ कुठून आला? आणि तुम्ही ज्याच्याबद्दल बोलत आहात तो दुसरा कोण आहे? आणि तुमच्या भावाला कोण आवडत होते? आणि बाबा मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला नेहा आंटी आवडली तेव्हा तुम्ही तिच्याशी लग्न का केले नाही? मग प्रदीप म्हणाला, मला तिने सांगितले की मी तिला आवडत नाही आणि तिला नरेंद्र आवडतो आणि साधनानेच तिचे लग्न नरेंद्रशी लावले. फक्त साधनाचे नाव सांगून प्रदीपचे डोळे रागाने लाल झाले आणि साधनाने यात तिला साथ दिली. साधनामुळे सर्व काही बिघडले. नाहीतर आज कोणत्याही परिस्थितीत नेहा माझी असती आणि त्या दोन्ही मुली तुझ्या बहिणी. प्रदीपचे शब्द ऐकून विक्रम अचानक स्तब्ध झाला आणि तो म्हणाला, बाकी काही बोलू नका. मला काहीच माहित नाही बाबा. मला फक्त शिया हवी आहे. हो, आपण एक काम करू शकतो. मी तिच्याशी पूर्णपणे खेळेपर्यंत तिला देणार नाही. जेव्हा मी पूर्णपणे समाधानी असेन तेव्हाच. नाही विक्रम, तू दुसऱ्या कोणाची निवड करू शकतोस, पण नरेंद्रच्या दोन्ही मुली बाजारात विकल्या जातील. यामुळे आम्हाला चांगला नफा होईल. मला नरेंद्र आणि नेहाला धडा शिकवायचा आहे. मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे
आणि मी त्या मुलींना पळवण्यासाठी काहीही करेन. विक्रम, मी एक सांगू तुला, शौरीची बायको खूप मस्त आहे. तिच्यासोबत खेळायलाही मजा येईल. बघ एकदा विचार कर. मीही तिच्यासोबत मजा करणार आहे. मला बलराम सूर्यवंशी, आलोक सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी या सर्वांचा बदला घ्यायचा आहे. तो बलराम बुड्ढा, तो नेहमीच प्रतिष्ठा आणि सन्मानाचा आदर करतो, नाही का? जर त्याचा प्रतिष्ठेचा अपमान केला नाही तर माझे नाव प्रदीप नाही. आणि मला आनंद तेव्हाच होईल जेव्हा हा म्हातारा मरून त्यांच्या घराची अब्रू वाटेवर येईल. जोपर्यंत आमची इच्छा आहे तोपर्यंत सिद्धीसोबत खेळू. नंतर आम्ही तिला लांब कोणाच्या तरी हाती देऊ, कारण ती खूप सुंदर आहे. तसे मी ऐकले आहे की गावातील मुली खूप सुंदर असतात आणि आज मी ते पाहिले आहे आणि मला भरपूर पैसे पण मिळतील. असे बोलून प्रदीप हसायला लागला. त्याचे हसणे सैतानासारखे होते. ते म्हणतात की सर्व काही देवाच्या हातात आहे. आता हे दोघे त्यांच्या कामात यशस्वी होतात का, की त्यांचे नियोजन उद्ध्वस्त होते, हे पाहू. इथे प्रदीपचे शब्द ऐकून आणि त्याचे हास्य पाहून विक्रम क्षणभर घाबरला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटले आणि तोही विचार करू लागला. तेव्हाच विक्रमला काहीतरी आठवले. बाय द वे बाबा, तुम्ही मला दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितले नाही. मग प्रदीप म्हणाला, ते जाऊ दे, आता वेळ नाहीये. वेळ आल्यावर मी तुला सांगेन. चल कामाला लाग आणि मी सांगितल्याप्रमाणे कर. यावेळी कोणतेही चूक होऊ नये. विक्रमने होकारार्थी मान हलवली. काही वेळा संभाषणानंतर ते पुन्हा त्यांच्या कामाला लागले. दुसरीकडे आज संपूर्ण घरात शांतता होती. जणू काही घरी कोणीच राहत नाही. सगळे आपापल्या खोलीत होते. आजोबा आज त्यांच्या खोलीत होते. ते बाहेर आले नाहीत. आज त्यांना बरे वाटत नव्हते. अलका, राजेश्वरी दोघीही आज राजेश्वरीच्या मोठ्या मुलाच्या घरी गेले होते. तो तिथे जवळच राहत होता. मिताली आज रितेशला भेटायला गेली. मितालीने सूर्यवंशी मेन्शनमध्ये आल्यापासून रितेशला पाहिले नव्हते. रितेशने तिला ब्लॅकमेल केले होते आणि त्याच्या हॉटेलच्या खोलीत बोलावले होते. आलोक देखील आश्रमात आले होते. भूषण त्यांना फोन केला होता. शौर्य गेल्यानंतर लगेचच आलोक आश्रमात आले होते. शौर्याच्या खोलीत सिद्धी आज खोलीतून बाहेर आली नव्हती. नेहाने एका नोकराला तिला बोलवण्यास सांगितले होते, पण सिद्धीने नकार दिला, कारण तिला आज बरे वाटत नाही म्हणून खोटे सांगितले. त्यावेळी नेहा तिची चौकशी करायला आली आणि तिला काहीतरी खायला सांगितले, पण सिद्धीने नकार दिला. म्हणाले की भूक लागल्यावर जेवेल. पण नेहाने कडक सूचना दिल्या होते की जर तिने जेवले नाही तर मी तुझ्यासोबत बोलणार नाही. म्हणून सिद्धीने थोडे जेवले. शौर्य ऑफिसमधून परत आल्यापासून तो फार्म हाऊसमध्ये बसून त्याच मुलीबद्दल विचार करत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला समजत नव्हते की काय करावे. त्या मुली खरोखरच आता ह्या जगात नाहीत का? त्यांना वाचवण्यासाठी तो काहीही करू शकला नाही या विचाराने तो दुःखी होता. शेवटी त्या सर्व मुली लहानपणीच शौर्यसोबत खेळल्या होत्या. त्या सर्व त्याला आपल्या बहू मानत होत्या. प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी शौर्यचे हात राखीने भरलेले असायचे. आणि कोण असू शकते? कोण त्या सर्वांना एकाच वेळी किडनॅप करू शकेल? तेव्हा शौर्यला विनयने सांगितलेले आठवले. तेव्हा तो म्हणाला की मुली आश्रमातून गायब होत आहेत. तो दुसऱ्या आश्रमबद्दल बोलत होता. आज त्याचा स्वतःचा आश्रम सुरक्षित नाही. त्याच्या स्वतःच्या आश्रमातून मुली गायब झाल्या आहेत. तो हे सर्व विचार करत होता, पण त्याचे मन काम करणे थांबवले होते. तो ह्या गोंधळात अडकला होता. तो आज कोणत्याही मीटिंगला उपस्थित राहिला नव्हता. राघव त्याच्या सर्व मीटिंगला उपस्थित होता. तो त्याच्या मनातील अस्वस्थता, चिंता आणि गोंधळात इतकं गुंतला होता की त्याला काहीच समजत नव्हते. तो बराच काळ ह्या सगळ्यात अडकला होता. जेव्हा तो पुढे जाऊ शकत नव्हता, त्याने राघवला फोन केला आणि त्याला सर्व काही समजून घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर शौर्य घरी निघून गेला. संध्याकाळ झाली होती आणि आज हवामान खूप खराब होते. आकाशात काळे ढाग जमले होते. थंड वारे वाहत होते. वादळ पूर्ण जोरात होते, म्हणजे खूपच जोरदार. असे वाटत होते की काहीतरी घडणार आहे. काय होणार आहे
हे कुणालाच माहीत नव्हते. खराब हवामानामुळे आलोक घरी आले नव्हते. त्यांनी आज आश्रमात राहणार होते. अलका आणि राजेश्वरी आज येणार नव्हत्या. तिचा मुलगा आणि सून त्यांना राहायला सांगितले होते. आज मितालीला रितेशसोबत मजा येत होती. तेव्हा तिला फोन आला. स्क्रीनवर नाव चमकत असल्याचे पाहून मितालीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटले. ती मनातच म्हणाली, म्हणजे तुला माझी गरज होती? आता तिला रितेशपासून जाण्यासाठी काहीतरी निमित्त काढायचे होते तिला, म्हणून तिने तिच्या वडिलांचा परत येण्याचे निमित्त बनवले आणि निघून गेली. विक्रमनेच तिला फोन केला होता. मिताली विक्रमला भेटायला गेली तेव्हा विक्रम तिच्या समोर दिसला. ड्रिंक घेत विक्रमला पाहून मिताली म्हणाली, तुला शेवटी माझी आठवण आली? विक्रमने पुढे पाहिले. मितालीकडे पाहून तो म्हणाला, माय डार्लिंग, जो विसरला जातो त्याची आठवण येते. तू माझ्या हृदयात, माझ्या एकृतात आणि माझ्या फुफ्फुसात आहेस. मग मी तुला कसे विसरू शकतो? मिताली म्हणाली, तू छान फ्लर्ट करतोयस. अगं, फ्लर्ट तर करतोय, तुझ्यासोबत करतोय ना, मग काय अडचण आहे? मग मिताली म्हणाली, तुला माझी आठवण कशी आली? ती त्याच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर बसली. विक्रम मितालीला एका वेगाने त्याच्या मांडीवर बसवले. तिच्या स्तनावर त्याची पकड घट्ट केली. तुला हे करायला आठवले का मी? असं म्हणत मितालीने उसासा टाकला. तू म्हणत होतीस ना मी फ्लर्ट करत आहे, मग मला वाटले की फ्लर्ट नको, पुरुषत्व दाखवावं. असे म्हणत विक्रमने त्याचा हात तिच्या मांड्यांमध्ये ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिने घातलेला टॉप एकाच वेळी काढला. मितालीने स्वतःच्या हातांनी तिचा खाली घातलेला शॉर्ट काढला. त्याचा मांड्यावर बसली आणि तिचे पाय त्याचा कमरेभोवती गुंडाळले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाली, तुझी मर्दानीपणा पाहूया. मग विक्रम म्हणाला, विचार कर, तुला सहन होत असेल तरच सांग, नाहीतर मी जे काही म्हणेन ते तुला करावे लागेल. मितालीने त्याच्याकडे पाहून त्याला होकार दिला. मितालीने त्याच्या पॅन्टचे जीप काढून म्हटले, मी जे सांगेन ते तुला करावे लागेल. विक्रमने संमती दिली आणि ते दोघंही सोफ्यावर त्यांच्या प्रेमसंबंधात मग्न झाले. मिताली त्याच्या शेजारी झोपणारच होते तेव्हा विक्रम म्हणाला, बेबी, झोपायला नको, बसण्या इतकेच मजा येत नाही, तू सुरुवात कर. ह्या क्षणी दोघंही एकाच स्थितीत होते. दोघांनाही अजिबात लाज किंवा शरम वाटली नाही. विक्रमचे बोलणे ऐकून मिताली एका जलद गतीने त्याच्यात शिरली आणि एका गतीने तिची कंबर हलवू लागले. तसे तू मला इथे का बोलवलेस? मग विक्रम म्हणाला, तुला जे हवे आहे ते मिळवून देण्यासाठी मी तुला मदत करेन आणि तू मला जे हवे आहे ते मिळवून देण्यासाठी मदत कर. मिताली कंबर हलवत उसासा टाकत होती. विक्रम, लवकर कर. विक्रमने आवाज ऐकताच तो तिच्यासोबत उभा राहिला. तिला सेंटर टेबलावर या स्थितीत बसवले. त्याने त्याच्या हालचाली सुरू केल्या. तिथे ते दोघे बोलत होते. दरम्यान सूर्यवंशी मेन्शनमध्ये मुसळधार पावसामुळे शौर्य कसं तरी घरापर्यंत पोचला. त्याने कुणाकडेही लक्ष दिले नाही. तो थेट पायऱ्या चढून त्याच्या खोलीत गेला. त्याच्या खोलीत पोचल्यावर त्याला सिद्धी कुठेही दिसली नाही. त्याने आजूबाजूला पाहिले. शौर्यला वाटले की सिद्धी नेहासोबत आहे, म्हणून त्याने कपाटातून त्याचे कपडे काढले आणि थेट वॉशरूममध्ये गेला.